भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा दुर्गे जी को प्रणाम करना। भगवान बाबा हनुमान जी परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर, नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज ते 9 हवन कार्य माझ्या इथे पार पडले। त्यानिमित्त एका भगवंताची चर्चा बैठक चालू आहे। त्या चर्चा बैठकीत सृष्टीचे स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा दुर्गेजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच बाबाला वेळोवेळी साथ देणारे मातोश्री वाराणसी उपस्थित आहे, आईंना माझा प्रणाम। तसेच वर्धा परिसरातले आणि माझे मार्गदर्शक श्रीमान सन्मान्य काकाजी उपस्थित आहे, काकाजींना माझा नमस्कार। तसंच सर्व मंच सेवक भाऊ सेवकींताई बालगोपाल या सर्वांना माझा नमस्कार। माझे मार्गाचे याचे कारण म्हणजे मी दारूचा खूप व्यसनी होतो। खूप आधी गेलो होतो, दारू खूप प्यायला लागलो होतो, दारू काही सुटे नाही माझ्यासोबत। खूप ठिकाणी फिरलो मी दारू सोडायला, दारू सोडायचा काही पत्ता नाही। तर माझी आई का म्हणे, एक काम कर म्हणे, दारू तर तू सोडायला गेला पण दारू नाही सुटली म्हणे, तर आलोडी म्हणून एक हे आहे म्हणे चेतना विकास म्हणून, तर त्या चेतना विकास मध्ये तू जा म्हणे, तिथं राहा म्हणे, तिथं दारू सुटते म्हणे, एक तर महिला मंडळीचं राहायचं म्हणे। तर ठीक आहे बाबा म्हटलं, तर पत्नीला विचारलं, चला म्हणजे दारू तिथं सुटत तिथं जाऊ म्हणे। मग चेतना विकास मध्ये आलो, चेतना विकास मध्ये 2 वर्ष काढले, पण काय वरती चालू फिरायला काही एक बंपर कमरीत घेऊनच जाऊ भरून। म्हणलं नाही येऊ देत तर गेटून काही येऊ नाही दे, पण मोठ्या हिशोबाने घेऊन जाऊ मी, मला माहित होतं कुठं न्याय लागते काय न्याय लागते। तर तसंच करता करता एकदा मी सुपरवायझरला सापडलो, सुपरवायझर पाहून घेतलं पहिल्यावर माझा बदलून जाय। सुपरवायझर एकदा पकडलं मला तर काही नाही म्हटलं, कारण त्या सुपरवायझरला माहित होतं ह्या माणूस पाहापेक्षा वरिष्ठ मग पटून गेला। मग मॅडमला आणलं, मॅडम म्हणे भोसले भाऊ आज येते म्हणे बाजारातून आणि ते दारू आणते म्हणे, मी पकडून देतो म्हणे। आता मला काही माहित नव्हतं यायचं आपल्या, पण मला पकडून दिलं। पकडल्याच्या नंतर त्या मॅडम म्हणते भोसले भाऊ हे असं नाही करायला पाहिजे होतं। म्हटलं काही का करता, आता इलाज नाही म्हणलं, इलाज नाही सोडून द्या म्हणे तुम्ही। तिथून रागारागान सोडली तर वर्धेत आलो, वर्धेत मोठ्या आईच्या घरी राहिलो, म्हणजे आमचं घर होतं त्या घरी आम्ही राहिलो, कारण का मोठी आई पुण्याला राहत होती, माझ्या बहिणी गेली सर्व पुण्याला। तर तिथून त्यानं फोन केला का म्हणे घर कसं उघडलं म्हणे, तुला लॉक लावून होतं, चाबी शेजारच्या घरी होती, तर ते चाबी घेतली ते घर उघडलं। त्यानं शेजारच्यानं फोन केला का तुमचा सुटणे इथं आलाय वा तिथं राहून राहिला। त्याला वाटलं का त्या घरावर ते कब्जा करते, म्हणून त्याने लगेच फोन केला का मी किराया देतो पण तू वर्धेत राह, माझ्या घरी राहू नको। तर ह्या विचार केला ना, मी म्हटलं चाल आता तसं नाही, तू एक दिवस थांब भाई, मी जातो म्हटलं नागपूरला पाहतो। तुला माझा काका राहत होता बुट्टी मोरीला, तर बुट्टी मोरीला गेलो, तर गेल्याबरोबर लगेच मला कंपनीत लावून दिलं। तर तसंच घरी आलो मी, घरी येऊन सांगितलं पत्नीला का म्हणलं ड्युटी लागली आहे आपल्याला, पण चांगले राहा म्हणे, कारण का तुमचे चांगले राहायचे रंग नाही आहे म्हणे। ठीक आहे बा म्हटलं चांगला राहील, पण काय तर तिथं देशी बट्टी म्हणल्यावर तर तिथं 5 मिनिटात गेलं का 25 रुपयाची भेटून जाय, पटकन पिऊन घेऊ। तसं करता करता बिमारी खूप वाढून गेली, पण दारू नाही सुटली। मग असंच एकदा माझ्या साडभावाच्या इथं गेलो, तर त्याचे मजबूर भाऊ मार्गात आले आहे ते कार्यक्रमाला, भाऊ आले आणि ताई आल्या आहे। तर त्याच्यासोबत त्यानं मला त्या काकाजीचे भूते काकाजीकडे नेलं, तिथे गेलो तर इकडून जाता जाता मी या दोन्ही बायाला मनातल्या मनात शिवा देऊन घरच्या बाईला म्हणलो का तू फक्त वापस चाल कनपटतो, पण विचार केला असा गेलो रागांना, पण त्या भूतेभाऊच्या इथं गेलो काकाजीच्या इथे, माझ्या केसातून डोळ्यातून पायातून सर्व घाम एवढा पसीना निघाला का पूर्ण दारूची कशा पायातून निघूनच गेले, काहीच नाही राहिली। घर त्याच्यासोबत टिकून येता नाही, मला असं वाटते तर बरं झालं यायला म्हणून नाही। घरी आलो तर विचार घेतला कसं वाटतं म्हणजे नामातलं काही नाही, आपल्याला मार्ग घ्यायचा आहे। तर असेच 2-3 दिवस चालले गेले, मग त्यानं निरोप दिला एक काम करा म्हणजे तुम्ही कुठं राहता, तर भोटी बोरीला राहा असं म्हटलं। तर इस्नोजी चौकर काकाजी आहे म्हणे, तिथून घेऊन या म्हणे, तिथून मार्ग घेतला, चालू केलं। पण मी कंपन्या तर 2-3 बदलवल्या, कारण का मी कोणालाच नाही भेव, मालकाला ना भेव, मालक तर एवढा वैष्ट होता माझ्यापेक्षा का तो सर्वेला शिवा देऊन दे, पण मला सण खूप घेतो।
तर असं करता करता काय झालं, पहिली कंपनी सोडली मी असंच झगडा करून, दुसरी कंपनी सोडली झगडा करून, मग राहिलो किरायानं. किरायानं राहिलो तर एक मित्र होता माझावाला, मित्र होता बंगालचा मित्र होता. तो म्हणे का म्हणे भोसले भाऊ म्हणे तुम्ही एक काम करा म्हणे, तुम्ही कंपनी ड्युटी करा, मी करतो म्हणे, मी नाईट करतो म्हणे, तुम्ही डे करा म्हणे. आणि आपण म्हणजे कॅटरचा धंदा लावू म्हणे, म्हणजे टिफिन लावून टिफिन चालते म्हणे. माझ्या इकडे एक बाई ना तुमची बाई म्हणे हे स्वयंपाक करते म्हणे, आणि दोघे जण डबे आपण पोहोचवतो म्हणे. ठीक आहे बा म्हटलं. पण मी एवढा विश्वास आहे, मला कसं आहे का समोरच्या व्यक्तीने जरी काही म्हटलं तर मी त्याला पैशाचा हे नाही ठेवत का नाही बा त्याने पैसे घेत असेल किंवा दाबत असेल, कधी मी विचारत नाही, चला असो काही असो. तर तो काही नाही, पैसे डबे महिना भरल्याबरोबर पूर्ण पैसे गोळा करेल तो त्याच्या भावाला पाठवेल. असं करता करता 1-1.5 लाख रुपये दुकानदाराचा करून ठेवला. आता त्या दुकानदाराला असं वाटलं का ह्या याचा सक्का भाऊच होय, आणि मला काहीच माहित नव्हतं. किराणा आणायला थोत जाय, हे ते थोत जाय, फक्त भाई म्हणे एक काम करा, 1 किलो पोहे आणा म्हणे, आज पोहे बनवून खाऊ म्हणे. मी दुकानात गेलो तर तो भाऊ म्हणे तुमच्या भावावर 1 लाख रुपये कर्ज आहे म्हणे. आता खूप झालेला द्या. आणि एक तर जेव्हा मार्गात आलो होतो मी, मार्गात आल्यावर सारं काही सोडलं होतं, पण मग काही नाही. मग माझ्या पत्नीला म्हटलं, त्याला नाही म्हटलं, पत्नीला म्हटलं का ग म्हटलं त्याने एवढी उधारी केली म्हटलं, आणि चालला गेलो ड्युटीवर गेल्यावर पत्नीनं साहजिक म्हटलं सांग का भाऊ एवढे मोठे पैसे करून ठेवले, आमच्या घरच्या माणसाने म्हटलं बा. अरे काय झालं काय नाही, तर त्यानं दारू नाही पे कधी, त्याला मॅच शिकवलं दारू प्यायचं. एक काम कर म्हटलं, तू बिअर पेत जा, मी इंग्लिश देशी पेतो. तर थोडं बिअर प्यायला लागला तो, पण तो वांच्या करेल, पण त्याची बिअर वाचलेली मी पिऊन घेऊ. असं करता करता त्याने आणलं जाग्यावर. पण एक दिवस माझ्या पत्नीनं म्हटल्यावर त्यानं काय केलं, बिअर आणली म्हणते, बिअर मी मार्ग घेतल्यावर ते सोडल्यावर तो घरी येऊन त्या पाट्याजवळ बिअर पेला म्हणजे. बिअर पेला ना त्यानं चाकू काढला. आता मी कंपनीत, बाई न 2 मुली, त्याची बाई तसे तिथं होते. आता चाकू काढला ना तो म्हणे भाई तुम्हारे को तो मार डालता, भैया को भी मार डालता. आता बाईनं फोन केला तर तिथं सेक्युरिटी जवळ फोन आला. सेक्युरिटी आतमध्ये येऊन सांगू नाही शकत. पण काय झालं पा भगवंत कसा घडवून आणते. माझ्या सुपरवायझर जवळ तर पेन झाला खतम, आमच्याजवळ पेन होते पण आम्ही त्याला दिले नाही. काहून का ह्या सुपरवायझर म्हणलं नेहमी तसंच करते, खिच्यात टाकते पेन घेऊन जाते म्हणलं. पाहिलं ती 1 रुपयाची गोष्ट, आम्हाला पेनाचं काम पडेल, नाही दिला तर ठीक आहे म्हणे मी जातो म्हणे गेटवर घेऊन येतो म्हणे. तर बाई माझ्या पत्नीनं कसं एका मित्राला पाठवलं होतं म्हणजे तुम्ही जा ना निरोप पाठवा म्हणे, असं केलं म्हणून. तर त्यानं निरोप सांगितला, तो मित्र चालला गेला. मग माझा सुपरवायझर तिथं गेला तर तो सेक्युरिटी सांगते तुमच्या इकडे भोसले भाऊ आहे ना म्हणते, तर त्याच्या घरी असं झालं म्हणते. आता मोबाईल नेला नव्हता, कारण का मोबाईल तिथं कंपनीत नेणं नाही जमे, म्हणून मी घरी ठेवून द्यावं. तर तिथून मग माहीत झाल्यावर ते सुपरवायझर आले माझ्याकडे, मला म्हणते अरे भोसले म्हणते तुझं असं झालं म्हणते घरी म्हणते. ठीक आहे म्हणते माझा मोबाईल फोन लाव बरं म्हणते. म्हटलं त्या काय फोनला, मला कोणाचे नंबर लक्षात नाही राहत, पण फक्त माझा नंबर मला लक्षात राहायचे. तर मी पटापट बटणं दाबल्या आणि फोन लावला तर पत्नीनं लपून ठेवला होता मोबाईल तिच्याजवळ. तर ते लगेच बाथरूम का संडास मध्ये गेले ना, फोन बोलले तर म्हणे असं झालं म्हणे, त्याने चाकू काढला म्हणे ना, रागावून पाहते म्हणे ना, पोरी गिरी दळून आहे म्हणे एका कोणत्यात म्हणे. अशी सय पायाची आग मस्तकात गेली का नाही का. मी म्हणलं भगवंता सारं काही सोडलं, झालं माझ्यावर आजवरी कोणी चाकू नाही काढलं, यानं चाकू काढला. ठीक आहे म्हटलं, पण घेटून कसं सेक्युरिटी जाऊ नाही दे, कारण का तिथं एकदा जर आतमध्ये गेलं का डबल वापस नाही जायचं, सुट्टी होईल तेव्हा. नाही तर मग अर्ज घेऊन झाला की मॅडम जवळ. मॅडम तर एवढी तुफान होती का काहीच जमे नाही मॅडम जवळ. म्हटलं आता काही नाही, पण 100 एकराचा प्लॉट होता, त्याच्यात 50 एकरात कंपनी होती, 50 एकर पडीत होती, आणि त्याला करंटचा कंपाऊंड होता ऊर्जेचा. बघून त्याला हात जोडले, लय मोठं कसपट होतं तिथं वाढून, काट्या म्हणू नको, पायात चप्पल नाही. सुपरवायझरले चिवच्या बनवलं ना, म्हटलं कचरा फेकून देतो म्हणलं बाहेर या कसपटात, खूप कचरा राहते म्हणलं. बस
पाठीमागून कंपनीला गेलो ताराजवळ गेलो आणि भगवंता म्हणलं तुम्ही जाय, मी तर सारं काही सोडलं आणि तुमच्या चरणी मेलो. वा म्हटलं भगवंता का करायचं, पण मला माझ्या पत्नीवरी जाऊ द्या म्हटलं. माझ्या पत्नीने आजवरी दुःख सांगितलं नाही म्हटलं. ठीक आहे म्हणे. आणि तसंच मी त्या ताराला काडी लावून पाहिली तर काहीच नाही वाजलं, सिग्नल नाही काही नाही. सिग्नल वाजे थोडस तरी हवा आली काही टेकलं तर. आणि तसंच तारातून घुसलून बाहेर निघालो. तो तोडला का नाही एक ओला फोक. आणि तसंच कुदत गेलो घरी. बसून होता असा चिपचाप बसून जे सुरू केलं का ना सरक मारते त्याच्यावानी सट सपाटे. आणि उचलून कव्यासारखा खालचा आपटत जाऊ उचलत जाणं आपटत जात मुसलमान ऐके नाही टाकतील कप्पा. तो माझ्या हात नव्हता उचलू शकत, माझ्या अंगात तर ताकद नव्हती. पण भगवंताने एवढी ताकद दिली का भगवंत म्हणत असेल, कारण का मी धक्क्यानं पडो, माझ्याशी कोणतंच काम नाही कंपनीचं, पण माझे मित्र मला घेऊन चालले खूप. कारण का माझे झाले 2 ऑपरेशन. तर त्याला मारलं. तेवढ्याच रात्री मी सामान भरलं, कारण का माझं पेमेंट होतं. मी कंपनीत गेलो, मग गेलो गेटून कंपनीत पेमेंटसाठी. तर भगवंताला तेव्हाही सांगितलं गेट जवळून, म्हटलं भगवंता असं असं झालं, मी चांगल्याच कामासाठी गेलो, चांगल्याच कामासाठी आलो, पण माझं पेमेंट अडकू नका, भेटू द्या. गेलो तर सटकन गेल्यावर माझे मित्र तिकडून माझा टिफिन घेऊन येऊनच राहिले. मी जेवलो नसून खावलो नसतो, कारण का मला हे असं माहीत पडलं काहीच जमलं नाही. आलो तर मित्र म्हणजे चला म्हणे काय झालं म्हणे, मला काही नाही घरी काहीच नाही झालं म्हटलं. असं बोलावलं होतं 600 म्हटलं. मग पेमेंट घेतलं तर त्याच्यात मला 3,000 जास्तचे आले होते. ओटी गिटी करून आणि असे जास्त आलेच होते. पण मला माहित नव्हतं पहिले का आपल्याला जास्त घेता येत तर कमी घेता येत नाही, कारण का मला समजत नाही. मार्गातलं काहीच नाही समजलं, मार्गात तर आलो, पण भगवंतानं सर्व काही बरोबर धीरे धीरे शिकवलं. तर झालं तिथून मग मारलं त्याला. तेवढ्याच रात्री पेमेंट घेतलं ना बस गाडी केली, टाटा एस गाडी केली, सामान भरलं, बाईले पुढं बसवलं. ड्रायव्हर बाई, मोठीचा टीव्ही बाईच्या मांडीवर, नसे लहान पोरगी दिल्ली गाडीत बसून तुम्ही चाला म्हणलं. मी टू व्हीलर घेऊन, लहान पोरी होत्या, तर माझ्या मोठ्या मुलीने मी फोटोसीन बांधलं असं दुपट्ट्यानं आणि चालला म्हटलं. हे लहान माझी मोठी मुलगी बाबा हनुमानजी म्हणत जा म्हणे. म्हटलं दुश्मन बाई, मी तर चाललो होतो आता. बस आलो तसंच. आणि भूक तर खूप लागली होती. म्हटलं आता हे गाडी सापडते का नाही. तर आलो ना कोणतं इथं नाश्ता केला. नाश्ता कायचा दगते. माझ्या इच्छा म्हणजे कारण का पैसे नाही, बिमारीनं तुटलो, कंपनी चांगली होती ती सुटून गेली, आता कसं करावं. अर्ध्यात नाश्ता केला आणि बाईले म्हटलं एक काम कर, आता काही नाही गावाकडे जाऊ म्हटलं आपण. पण माझ्या पत्नीला असं वाटलं गावाकडे गेला का ह्या माणूस गेला कामातून, ह्या माणूस काही सुधरत नाही. पहिले तर आता कसं जागेवर आणला. तर मी विचार केला, म्हटलं ठीक आहे बाई म्हटलं, चाल तू जे म्हणतात ते करू म्हटलं. आलो इथं रूम केली. ते रात्री सामान आणलेलं रूम केलेली. इथं रूम केल्याच्या नंतर त्या रूम वाला माझ्या चेहऱ्याकडे पाहून म्हणे भाऊ रूमच नाही म्हणे. आता आली म्हणलं खूप, कारण का रातची गोष्ट, रात्री 10-11 वाजले. आता कुठं जा. मित्र तर खूप होते वर्धेत मित्र तर भरभक्कम आताही आहे, पण त्या मित्रासंग माझी आता संगत नाही. त्याला एक फोन केला असता तरी माझ्यासाठी तेव्हा तयार झाले असते. पण मी म्हटलं मित्र दारूवाले आपल्याला पाहिजे नाही, त्याला बोलवायचं नाही. तर हे महिला आश्रम आपलं या आहे ना पेट्रोल पंप, कोणतं कॉलेज व्हायचं तालमले कॉलेजच्या पाठीमागे तो पटांगण आहे. त्या पटांगणात ती गाडी उतरवली. ड्रायव्हर करे गडबड जासाठी घरी, आम्हाला जाऊ द्या म्हणे. म्हटलं भाऊ एक काम करा, या पटांगणात सामान उतरून द्या तुम्ही चालले जा. बस रात्रभर राहिलो. पाणी फुलफुल चालू होता. पण माझी पत्नी का म्हणे भगवंताचा पाठ कुठं आहे म्हणे. भगवंताचा पाठ न भगवंताची पूजा, हे सामान कुठं आहे सांगा म्हणे मला. म्हटलं बाई आता हे पाणी येऊन राहिलं, एवढं मोठं सामान आहे, गहू आहे, तांदूळ आहे, डाळ आहे, ते नाही विचारून राहिलं. भगवंताचा पाठ विचारतो त्या घेऊ म्हटलं भगवंताचा पाठ विचार. तर तो दाखवला, तिचा जीव आला. आणि तसेच मग सकाळीच उठली ना ब्रश करत एका बाईसोबत गेली तर रूम स्वतःची भेटल्याबरोबर तिकडून माझा एक मित्र आला. संजयने दारू पेते पण सकाळी नव्हता पिऊन. त्याच्या गाडीवर ट्रॅक्टरचे माणसं होते, ट्रॅक्टर लागूनच होता. कसा काय आला म्हणे. म्हटलं तू काही विचारू नको मला कसा काय आला. सर तू एक काम कर म्हटलं, तू लेबर घे आणि गाडीत सामान भरू
माझ्यावाला त्या रूम मध्ये नेऊन दे म्हटलं, एवढं काम कर. नेऊन दिलं. पण मला तत्व शब्द नियमच नव्हते, तर माझं दुःख कुठून बसल? कारण का तत्व शब्द नियम असल्याशिवाय जमतच नाही. तर बाईले मार्गात तर आलो, खरं नाही बोललो ना, कोणत्याही गोष्टी खोट्याच बोललो. व्यसन सुटलं, सारं सुटलं, तर खोटं बोलणं नव्हतं सुटलं ना. बाईला चांगलं राहू इथं चांगलं तिकडे. बाईचा फोन आला, बाईनं रात्रीच आमच्या चर्चा झाल्या, बरं आता कुठं तरी हवन आहे म्हणे, तर जाऊ म्हणे. तुला कधी हवन पाहिलं नाही, चर्चा बैठक पाहिली नाही, तर मला काय माहित. तर ठीक आहे म्हटलं, जाऊ म्हटलं. मी होतो पाण्याच्या टँकरवर गेलो. आणि टँकरवर गेल्यावर मोटर लावलं, पाणी भरलं, चालूच होतं विहिरीत. तर बाईचा फोन आला, टाइम झाला ना म्हणे, चालत नाही का म्हणे. अरे मी म्हटलं, ते म्हटलं अग्निहोत्री कॉलेज आहे म्हटलं, त्याच्या पाठीमागं आहे म्हटलं मी टँकरनं पाणी भरत. तर आता गेली म्हटलं लाईन, मी येऊ शकत नाही. मग उद्याला तिथं गरम बसतात ते म्हणे, असं झालं तसं झालं. म्हटलं बाई तू लेकरं घेऊन चालली का, ते इथून पैदल गेली का यातून गेली माहित नाही, गेली ते कार्यक्रमाला. आणि अशी संडास लागली का नाही मला, तवा लाईन तर गेली, ते तर काही भरलं नाही ना, संडास लागली, पॅन्टही भरला, सर्वच झालं, काही इच्छा नाही. पण लाईन गेली होती तर ते टँकरही नाही भरला. आता कसं करा म्हणलं, तो ड्रायव्हर म्हणे कसं करा, मालकाचा फोन येतो म्हणे कसं करा. म्हणलं काही नाही, ह्या टँकर अर्धा भरला, घरी घेऊन जाल, माझ्या इथं टाका आहे 2-3 गुंडाचं, त्यानं भरून टाकलं, तेव्हा टँकर वापस घेऊन या. आणला, पॅन्ट भरूनच होता, माशी लागून होत्या. घरी आलो, आंघोळ केली, ताप होता माझ्या अंगात, एवढा ताप होता का काही विचारायचं काम नाही. हसत नाही. आता खूप झाले म्हटलं, बाई तर माझ्या हवनाले गेले. ठीक आहे, मग आल्यावर तर आम्ही ते काहून म्हणते तुम्ही लवकर आले, तर ना म्हटलं माझी तब्येत नाही लागून राहिली. घ्या ना म्हणते तुम्ही, हवनाले तर आले नाही म्हणते, त्या म्हणते शेकून. आता तरी म्हणते चर्चा बैठक आहे. मी म्हटलं हो बाई, म्हटलं चर्चा बैठक आहे, येईन म्हटलं. येईन म्हटल्याबरोबर शब्द जसं येईन म्हटलं, तसेच तब्येत माझी ठा झाली. तेव्हा थंडाची बसली, तापही गेला, तर मी म्हटलं बरं वाटून राहिलं मला, तर काय खाल्लं नाही, काही नाही. तर तुम्ही शब्द, तेव्हा माझ्या लक्षात आलं का खरोखर भगवंत आपण तत्व शब्दानं नियमानं चालू, तेव्हापासूनच मला गोडी लागली का नाही. बाई लागन तर एखाद्या जाऊ म्हणते तुम्ही जा ना, तिला म्हणा चालला नसते, नाही म्हणते मग आता तुम्ही जा, चालले तर दोस्त मित्र आहेत, ठीक आहे मी जातो म्हणून. तर मी जातो किंवा ते जाते, भगवत कार्य करतो. पण तो बंगालचा विद्यावाला, त्यानं माझ्यावर प्रयोग करून पाहिला त्याच्या वडिलाच्या हातानं. त्याच्या वडिलानं मला फोन केला, म्हणे भोसले भाऊ, म्हणजे त्याचे वडील थोडेसे फोनवर राहायचं चांगले ओळखे. आधी पटला का भोसले भाऊ म्हणे, मी लई काही केलं म्हणे, सर्व जण उडवले म्हणे, चांगल्या टपकावले म्हणे, पण तुमच्याजवळ असा कोणता गुरु आहे म्हणे, पण तुमच्यावर गेम नाही बसून राहिला म्हणे. म्हणलं माझा गुरु माझ्या जवळ आहे, पण तुम्हाला का करायचं ते करा म्हणलं. पण तुम्ही तुमचं चालू द्या, मी माझं चालू देतो. तुमचा पोरगा भट्टी बोरीला आहे म्हटलं, मी वर्धेला आलो, जे आहे ते चांगलंच आहे म्हटलं, आता तुम्ही पहा. तेव्हापासून त्याचे फोन नाही, काही नाही. आणि आमचं सर्व सुख समाधानी चांगलं जीवन जगत आहे. सर्व चांगलं हवन झालंय माझं वालं, सर्व गोष्टी व्यवस्थित आहे. सर्वांना माझा नमस्कार.